किती मोठी सेवा आहे. तर अशा प्रकारची सेवेचं व्रत हे खूप मोठं महान व्रत आहे आणि हे महान व्रत आपल्यासाठी आपल्या पुण्य पारमिता बनवतं. म्हणजे ज्या आजार स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. आनंदाच्या क्षणी प्रसन्न चित्ताने भोजन दान देणं हे खूप फलदायी होते. आपण जे जे काही संकल्प करू ते संकल्प तीन रत्नाची सेवा केल्यामुळे ते फलद्रूप होतात. तीन रत्नाच्या सेवेमध्ये इतकी मोठी शक्ती आहे, खूप मोठी ताकद आहे. एकदा बोधिवृक्षाखाली बसलो असताना एक अतिशय वयोवृद्ध म्हातारी आई माझ्या बाजूला बसली. मी सहज विचारलं, म्हटलं मॉम, हाऊ मेनी टाइम यू व्हिजिट बुद्ध गया? तिनं लगेच उत्तर देऊन टाकलं, नो काउंटिंग. म्हणजे मी इतक्या वेळ आले की मी मोजू नाही शकत. मला लय नवं वाटलं. म्हटलं आता ही 90 वर्षाची म्हातारी आई आणि म्हणते की मी इतक्या वेळेस आले की मोजू शकत नाही. तर म्हटलं कसे आले, कोणत्या निमित्तानं आले? तर म्हणे पहिल्यांदा माझ्या आईने मला आणलं. मग माझ्या आईने म्हणे भगवान बुद्धाच्या बोधिवृक्षाखाली संकल्प केला की माझी मुलगी जर मॅट्रिक पास झाली तर मी परत बुद्धाच्या दर्शनाला येईल. मग म्हणे तिला बोधिवृक्षाला भार बांधतात. ते 1 रुपयाची किंवा 2 रुपयाची कॉईन घेतात पिवळ्या वस्त्रामध्ये आणि बोधिवृक्षाच्या गेटला बांधतात. तर म्हणे माझी मुलगी 10वी पास झाली. नंतर माझी मुलगी तेव्हा आलेत. नंतर म्हणे माझ्या मुलीने संकल्प केला की मी ग्रॅज्युएट झाले तर परत येईल, तेव्हा आलेत. नंतर माझ्या मुलीने संकल्प केला की मला सुंदर माझ्या मनासारखा हँडसम पती भेटला तर परत येईल. तर म्हणे असं करत करत मला सुंदर पती मिळाला, मला सुंदर मुलं झालीत आणि प्रत्येक वेळा मी येत गेली म्हणे. आणि त्यानंतर आता म्हणे मी 90वी मध्ये आली तरी सुद्धा मी माझ्या नातीला घेऊन आली म्हणे. तर माझी नाती आता सध्या 10वीला पास झाली म्हणे आणि तिला मी आणलं म्हणे. तर आमच्या घरातले सगळे लोक असे संकल्प करतात आणि त्या संकल्पानुसार हा बोधिवृक्ष आमच्यासाठी कल्पवृक्ष आहे. आम्ही जे चिंततो अगदी त्या पद्धतीनं आम्हाला यश मिळतं. असं कधीच घडलं नाही आमच्या संपूर्ण कुटुंबाच्या लाईफमध्ये की आम्ही संकल्प केला, बोधिवृक्षाला कॉईन बांधली, भार बांधला आणि ते फेल गेलं. असं कधीच घडलं नाही. म्हणून आमची प्रचंड श्रद्धा आहे बुद्ध धम्म संघावर आणि हा साक्षी असलेल्या बोधिवृक्षावर. कारण तो बोधिवृक्ष सुरुवातीपासूनचा आजही साक्षी देऊ लागला त्या वज्रासनाची की हेच ते वज्रासन आहे. इथंच बुद्ध सिद्धार्थ गौतम बसले होते आणि इथंच त्यांनी संबोधी प्राप्त केली. तर ही दृढ श्रद्धा असल्यामुळे आम्ही म्हणे खूप श्रद्धेनं इथं येतो आणि खूप भक्तिभावाने दर्शन घेऊन जात असतो. तर तू आज संकल्प कर. मी आज त्यासाठीच आम्ही खूप मनापासून वंदना केली तुझ्यासाठी की आमच्या ताईची जी इच्छा आहे, मनोभावना आहे, समाजसेवेचं व्रत घेत आहे. MBBS पण साधी गोष्ट नाही बरं. खूप लोकांची सेवा करावं लागतं. सडलेले लोक, पडलेले लोक, तुटलेले लोक, कापलेले लोक, अशा सगळ्या लोकांना जोडावं लागतं. किती मोठी सेवा आहे. तर अशा प्रकारची सेवेचं व्रत हे खूप मोठं महान व्रत आहे आणि हे महान व्रत आपल्यासाठी आपल्या पुण्य पारमिता बनवतं. म्हणजे ज्या आजारी माणसाला तुम्ही सेवा द्याल, त्याची जी चौकशी कराल, बाबाजी कसे आहात, बरे आहेत की नाही, खूप स्मित हास्याने तुम्ही त्याचं स्वागत कराल तर त्याला खूप आनंद होतो की कुणीतरी मला खूप स्मित हास्याने मला गोळी देतात, टॅबलेट देतात, काय छान डॉक्टर आहे, काय छान नर्स आहे.
तर ह्या लोकांना ते खूप आठवतात आणि त्यांचा आजार विसरतात. तर त्या आजारातून ते मुक्त झाल्यानंतर खूपदा मंगल मैत्री देतात की हा डॉक्टर खूप चांगला आहे, याचं खूप मंगल हो, याच्या जेवढ्या इच्छा त्या पूर्ण होत, अशा सद्भावना लोकांकडून आपल्याला भेटतात. आणि ह्या लोकांच्या सद्भावना आपल्यासाठी आपल्या पुण्यपारमिता बनतात. म्हणजे आपल्या पुण्यपारमिता बनण्यासाठी केवळ दानच केलं असं नाही, तर आपले कर्मसुद्धा आपल्या पुण्यपारमिता उंचावतात. भगवंतांनी जेवढ्या काही धम्म देशना दिल्यात, जेवढ्या लोकांचं कल्याण केलं, ते भगवंताच्या पुण्यपारमिता. बाबासाहेबांनी जे काही लोकांचं हित केलं, कल्याण केलं, कॉलेज काढून लोकांच्या जीवनामध्ये नवा स्वाभिमान दिला, लोकांना एक वेगळ्याच ध्येयाकडे प्रेरित केलं, हे पण पुण्यपारमिता आहे. आम्ही काय करतो बुद्धगयेमध्ये? हेच करतो. बुद्धगयेमध्ये खूप मनापासून जे लोक श्रद्धेने येतात त्यांच्यासाठी भगवंताला आम्ही मनातून भगवंताप्रती श्रद्धा व्यक्त करून त्या व्यक्तीच्या मांगल्यासाठी मंगल कामना करतो. बुद्धगयेमध्ये एवढं मोठं काम करताना 1.5 कोटीचं काम झालं. तर ह्या 1.5 कोटीचं काम केवळ मंगल मैत्रीचं बल आणि केवळ बोधिवृक्षाला साक्षी ठेवून केलेले संकल्प. काहीच नाही नव्हतं. आम्ही औरंगाबादवरून 1 पैसा नाही नेला होता. औरंगाबादवरून अगदी अमेरिकेला 1 वर्षवास केला आणि वर्षवास करून बोधिवृक्षाखाली येऊन शांत बसलो आणि बोधिवृक्षासमोर म्हटलो मी की हे तथागत, मला बुद्धगयेतच राहायचं. मला कुठेतरी 10 बाय 10ची रूम मिळू द्या, एखाद्या सेंटरमध्ये, विपसना सेंटरमध्ये किंवा एखाद्या आणखी कुठंतरी मला इथं राहायचं. बस एवढ्या संकल्पना, एवढ्याच अधिष्ठान घेतलं, बसलो आणि मला ह्या सगळ्या गोष्टी आपोआप मिळत गेल्या. अजूनही मिळत आहे. काल परवा आमची उपासिका काही दिवस गेली झाली ती रूम तयार झाली अगदी. कालच्या बुद्ध जयंतीला 450 लोक होते. टेरेसवर 100-150 लोक झोपले, तेवढं टेरेस आहे. आणि बाकी खाली, आणखी खाली मैदानात इकडे तिकडे सगळे लोकच, बांसन बाया खूप मोठ्या प्रमाणात आल्या. बिचारा बाया याच्यासाठी म्हटलं की खेड्यातल्या होत्या सगळ्या, अगदी खेड्यातल्या. आणि त्यांनी तिथंच पीठ आणून भाकरी करून, चुलीवर भाकरी करून खाल्ल्यात आणि दर्शनाला गेल्यात. तर ही श्रद्धा, ह्या श्रद्धेचं बल त्यांना मिळालं की काही हरकत नाही, आपल्याला फक्त अंग टाकायला जागा मिळाली तरी भरपूर आहे आणि आपण श्रद्धेनं भगवंताचं दर्शन घेऊ. कारण हॉटेल करायला गेलं तर 400 रुपये, कमीत कमी 1000, जास्तीत जास्त 2500पर्यंत रूम आहे. तेवढं तर कोणी घ्यायला तयार नाही. तर अशा पद्धतीनं श्रद्धा बल काम करतात. खूप श्रद्धेनं जेव्हा आपण कुठलीही गोष्ट करतो तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला खूप मोठं यश येतो. माझी फक्त श्रद्धा होती. भगवंताच्या 3 रत्नाच्या प्रति मी बोधिवृक्षाखाली श्रद्धा केली आणि इतकं मोठं काम तिथं उभं करू शकलो. तशी श्रद्धा बुद्ध लेणीवर पण केली. काय नव्हतं एकीकडे बुद्ध लेणीवर, रस्ता नव्हता, लाईट नव्हतं, पाणी नव्हतं. त्या पायऱ्यावर बसून मी त्रिरत्नाची वंदना बोलत जायचो आणि संकल्प करायचो की मला इथं 1च कुटी बांधायची आहे आणि 1 कुटी टाकून मला शांत राहायचं आहे. पण आसक्ती खूप आहे, हे पाहिजे, ते पाहिजे, शिष्य पाहिजेत, यांच्यासाठी बांधायचं. असं करत करत आज किती मोठं झालं बुद्ध लेणीवर. तर हे आहे भगवंताच्या प्रती, 3 रत्नाच्या प्रती केलेल्या श्रद्धेचं फळ. एक रोहिणीची गोष्ट आठवली मला. भगवान बुद्धांच्या शासनामध्ये दीपंकर नावाचे एक, दीपंकर ते आणखी कोणीतरी असं होतं, दीपंकर ते अगोदरचे वेगळे बुद्ध आहेत ते. तर एक भिक्षू अरहंत झालेत आणि ते आपल्या घरी आलेत स्वतःच्या. त्यांची बहीण होती, तिच्या पूर्ण असा एका साईडला काळा शार डाग पडला होता. तिचं नाव रोहिणी होतं. तर अरहत भंते बसलेत, खूप सगळा संघ बसला. परिवारातले सगळे लोक दर्शनाला आले पण रोहिणी काही आलीच नाही. तर भंतेजींनी त्यांच्या मातोश्रीला विचारलं की मातोश्री, रोहिणी कुठं आहे? तर आई म्हणली की आहे ती घरातच, पण तिचा असा प्रॉब्लेम झाल्यामुळे ती कुणाला तोंड दाखवत नाही.
ती येत नाही बाहेर, तिला लाज वाटते. मग हे स्वतःच भंतेजी उठून जातात आणि गेल्यानंतर त्या रोहिणीला म्हणतात की रोहिणी, हे बघ माझ्यासोबत जो संघ आलेला आहे तो संघ आहे 500 लोकांचा आणि हे 500 लोक आपल्या गावामध्ये वर्षावास करणार आहेत. तू काही कर, 3 महिने तुला यांची व्यवस्था करायची आहे. तू दानशाळा बांध, तू भोजनशाळा बांध आणि भिक्षूंची राहण्याची व्यवस्था कर, हे सगळं जिम्मेदारी तुझी. बस एवढं बोलून भंतेजी निघून आले. रात्रभर झोप नेली रोहिणीला. दुसऱ्या दिवशी रोहिणी तडक उठली, जेवढे दागिने होते ते सगळे सोनाराकडे घेऊन गेली. गहाण टाकले सर्व दागिने, पैसे घेतले लय मोठे, लगेच माणसं कामाला लावलेत. दानशाळा, भोजनशाळा, भिक्षू लोकांचे निवास, हे ते सगळं 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 बांधण्यामध्ये इतकी गर्क झाली की स्वतःला ती विसरून गेली. रोज सकाळी 6 वाजता नाश्ता म्हणजे नाश्ता भंतेंना दिलाच पाहिजे. रोज 11 वाजता भोजन म्हणजे भोजन दिलंच पाहिजे. इतकी बिझी झाली की ती पूर्णपणे स्वतःला विसरली. आणि भगवंतही वर्षभर स्वाप्तीला आले तेव्हा आशीर्वाद देताना रोहिणीला म्हणाले की रोहिणी, तू जी सेवा केलेली आहे त्या सेवेचं बल हे आहे की तुला हा जो रोग झाला होता अर्धा गालावर तो संपूर्ण नष्ट झाला. त्या पूर्ण इतकं वाहून घेतलं तिनं बुद्ध धम्म संघ की ती स्वतःला विसरली. तिला औषध गोळी घ्यायचं काम पडलं नाही आणि ती रोगातून मुक्त झाली. तर ह्या 3 रत्नाचे बल इतके मोठे असतात. म्हणून तुला पुढे भविष्यामध्ये भिक्खूंची सेवा करण्याची, ट्रीटमेंट करण्याची संधी मिळणारच आहे. तर त्याचे बलसुद्धा खूप मिळतील आणि जेवढं बल आपल्याला मिळवता येईल, कारण ह्या जन्मामध्ये एकच आपल्याला काम सोबत नेता येते की आपण केलेल्या पुण्य पारमिता. 10 पारमिता, 10 उपपारमिता आणि 10 पारमार्थिक पारमिता. पारमार्थिक पारमितामध्ये हे मोडते की तुम्ही केलेली सेवा. पारमार्थिक म्हणजे लोककल्याण, जनकल्याण. तर ही सुद्धा मोठी पारमिता आहे. ह्या पारमितेमध्ये आपण मागे न राहता खूप त्यागाने काम करावं. सावित्रीबाई फुलेंनी तो रोग आला होता, पेंडू रोग की कोणता रोग, बराच काहीतरी तो रोग होता की पटापट माणसं मारायची, प्लेग. तर आपल्या स्वतःच्या म्हणजे दत्तक घेतलेल्या मुलाला तिनं खांद्यावर घेऊन काही मैल चालत गेली डॉक्टरकडे आणि तिलाही प्लेग झाला, मुलालाही प्लेग झाला, दोघंही मृत्यू पावले. पण किती मोठा त्याग, भयंकर मोठा त्याग. खूप लोकांचा सेवा केली, खूप कल्याण केलं. तर अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये पुण्य पारमिता त्याच येतात ज्या आपण लोक कल्याणासाठी केलेलं काम आपण करतो. बरं का चिरंजीव, आपण कुणाला प्रेमाने पाणी जरी पाजलं ना तरी आपली पारमिता बनते. किंवा आपण जर एवढे म्हटलं की अंकल कुठं जायचं आहे, रस्ता विसरले का, मी दाखवू का, एवढं जरी म्हटलं तरी पुण्य पारमिता बनते. सोपी गोष्ट आहे की नाही. एखाद्या आंधळ्या माणसाला जर काठी धरून आपण रस्ता क्रॉस करून दिला तरी पुण्य पारमिता बनते. तर ह्या छोट्या पुण्यपारमिता एक दिवस आपले सगळे पुण्यपारमिताचे घडे भरतात आणि आपल्याला सुद्धा श्रोतापन्न फल प्राप्त होते, सकृदागामी फल प्राप्त होते, अनागामी फल प्राप्त होते आणि एक दिवस आपण जन्म मृत्यूच्या भवचक्रातून थांबतो अर्हत पद घेतल्यावर. तर हे आपल्या जीवनाचं ध्येय आहे. हे तर करायचंच आपल्याला सगळं, पण त्याच्यासोबत हे एक महत्त्वाचं आहे, जीवनाचं लक्ष आपलं असलं पाहिजे आणि ते लक्ष तुम्हाला सगळ्यांना प्राप्त हो. तुम्ही सर्व खूप श्रद्धावान आहात, खूप तुमच्या रोमारोमात रक्ताच्या पेशीत बुद्ध धम्म संघ सामावलेला आहे. म्हणून तुम्ही अधिकाधिक हे पुण्यकर्म वाढवा आणि तुम्ही या सर्व फलप्राप्तीसाठी उपलब्ध व्हा ही मंगल कामना. साधू साधू साधू. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.